शेतकरी मित्रांनो, एकीकडे अजित पवार म्हणतात की आम्ही दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकू. देवेंद्र फडणवीस देखील खूप मोठ्या आयटीने सांगतात की शेतकऱ्यांना मदत आम्ही दिवाळीपूर्वी करू. पण आता एक जी काही घटना तुमच्या समोर पुढे दिसणार आहे ती म्हणजे अहिल्यानगरमध्ये अकोले येथील तहसीलदार कशा पद्धतीने शेतकऱ्यांची भाषा करतोय. अजून देखील शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत. तुम्ही बघा काय झालंय. उद्याला सकाळी तुमचा तलाठी कृषी अधिकारी यांनी सगळ्यांनी पंचनामे करायचे फील्डवर आहेत. आणि तुम्हाला मी हे पण म्हटलं मला सचिव असतो तसं ह्या तालुक्याचे मुख्य सचिव तुम्ही आहात. ऐकून घ्यायची यांची मानसिकताच नाहीये. राजाभाऊ यांची मानसिकताच नाहीये ऐकून घ्यायची. आपण हे सांगायला आलोय ना, ऐकून घ्यायची मानसिकताच नाही यांची. ऐकून घ्या ना, बसून घ्या, बोलू. या तालुक्यातील माझे आमदार बोलण्याची भाषा आहे ना मला सांगा साहेब, आम्ही 15 एक मिनिट तुम्हाला याचा राग आलेला आहे का? आम्ही म्हटलं खाली बसा म्हणून खरा राग तो आलेला आहे. हे वरती चढून यायचं काय? याचा राग आलाय तुमच्या डोक्यात. त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी हे करतात काय? अहो कशाला यायचं नाही म्हणजे तुम्ही कशाचं समर्थन करतात? कशाचं समर्थन करतात? काहीतरी नाही काय हे आम्हाला हे तुमच्या मनामधली जी मानसिकता आहे ना, ही दुय्यम वागणुकाची मानसिकता आहे ना, ही इथं वरती वाचला तुमची दुय्यम मानाची वागणुकाची कमी मानाची वागणूक देणार तुम्ही. आमच्या मनात कुठलीच भावना नाही. मग तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही सांगितल्यानंतर काय तुम्ही शेतकरी पंचनामे नाही चालू म्हणून सर्वजण आलेले. तालुक्यातील सगळे एक तुझे ओढत आहे. पंचनामे नाही झाले म्हणून आम्ही तुम्ही पंचनामे करायला पाहिजे. आणि पाऊस पडला नाही. पाऊस पडला नाही हे तुम्ही खेळवताय. म्हटलं असं पाऊस पडला नाही. बोलू घ्या. आम्हाला बाकीचं माहित नाही. तुम्ही पंचनामे सगळं करा हे सांगण्यासाठी इथं येत असताना देखील यांच्या स्वतःतला जो काही गुर्मी आहे, हेकेखोरपणा गुर्मी जी आहे ती गुर्मी आज या ठिकाणी दाखवतात. आज या ठिकाणी या तहसीलदारांचा निषेध करतो. तर अशा पद्धतीने तिथले जे काही लोक आहेत, स्थानिक लोक तहसीलदारांना सांगतायत तुमचे जे काही फील्डवरचे ऑफिसर जसं की तलाठी झाला, ग्रामसेवक झाला, अजून देखील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेला नाहीये. मग शेतकऱ्यांना मदत मिळणार तरी कशी? शेतकऱ्यांना फक्त आश्वासनं देऊन तुम्ही सांगणार आहेत का? तुम्ही एकीकडे देखील म्हणता की सरसकट आम्ही देऊ, दुसरीकडे म्हणता की पंचनामे देखील करू. बरं, पंचनामे करू, दिवाळी आधी करू. आता दिवाळी आधी ते पण नाही होते आणि मग तुम्ही मदत कशी करणार? हे देवेंद्र फडणवीसला फक्त आता महानगरपालिका जी काही निवडणूक आहे त्या निवडणुका जिंकण्यासाठी वेळ लागलेला आहे. ते कधी एकदा त्या निवडणुका आम्ही जिंकू, काय की शेतकऱ्यांकडे फक्त पॅकेज घोषित करून चालत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार, एकनाथ शिंदे फक्त पॅकेज घोषित करून चालत नाही. 32,000 पैकी जर तुम्ही
32,000 कोटींपैकी तुम्ही 3,500 कोटी जरी दिले असते ते जर तात्पर दिले असते त्याच दिवशी जर शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले असते ना ते तरी परवडलं असं. पण अशी शेतकऱ्यांची लूट शेतकऱ्यांची फसवणूक करणं योग्य नाहीये. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील